श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, ज्यांना केसांचे कोणतेही प्रॉब्लेम असतील किंवा केसांची ग्रोथ चांगली व्हावी असं वाटत असेल किंवा खूप केस गळत असतील तर त्यांनी हा उपाय नक्की करावा। अशी मान खाली करून आपण एक 5 ते 10 मिनटं उलट्या दिशेने केस विंचरायचे आहेत, जेणेकरून काय होतं तर ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं उलट्या दिशेने विंचरल्यामुळे। आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर हा उपाय केला तरी चालेल आणि केस रोजच्या रोज 2 ते 3 वेळा विंचरत जावा मैत्रिणींनो। विंचरल्यामुळे सुद्धा ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं। मी जो तुम्हाला कंगवा दाखवत आहे तसे कंगवे जरी वापरला तर तुमचे केस दाट असले तरी तुटणार नाहीत, कारण त्या केसांची दात थोडी मोठमोठी लांब लांब असतात, त्यामुळे केसात जरी गुंता झालेला असला तर व्यवस्थित निघतो। त्यामुळे त्या प्रकारचे तुम्ही कंगवे वापरत जावा। केस विंचरताना थोडा जास्त वेळ विंचरायचा आहे, जेणेकरून जी मेलेली केस म्हणतात बघा ती निघतात आपली रोजच्या रोज। आणि रोजच्या रोज जर तुम्ही ती केस काढला तर खूप जास्त केसांची मग तुमच्या गळती होणार नाही आणि केसांची वाढसुद्धा व्यवस्थित होईल। केस पांढरे वगैरे होणार नाहीत। अशा पद्धतीने ज्या समस्या असतील त्या कमी होतील। आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा रोजचं जरी तुम्ही केला तरीसुद्धा खूप चांगला आहे। चला तर मी आता तुम्हाला माझी उपीट करण्याची पद्धत दाखवत आहे। सगळ्यात आधी मी रवा स्वच्छ निवडून घेतलेला आहे। रवा स्वच्छ निवडायचा कारण त्यामध्ये जाळे आळी असू शकते, किंवा तुम्ही आणून एकदम निवडून जरी भाजून ठेवला तरीसुद्धा चालेल। रवा भाजत असताना थोडंसं तेल घातलेलं आहे। ज्यावेळी आपण उपीट करत असतो त्यावेळी रवा भाजताना जास्त तेल घालायचं नाही। रवा मात्र खमंग भाजायचा, कारण जेवढा आपण रवा चांगला भाजू तेवढं आपलं उपीट चवीला पण चांगलं होतं आणि मऊसूत असं व्यवस्थित होतं, नाहीतर एकदम गिच्च असं मग आपलं उपीट होणार। आणि मी तुम्हाला इथं ट्रिक दाखवत आहे बघा। रवा भाजला आहे हे कसं ओळखायचं तर त्यामध्ये आपली 1-2-3 बोटं बुडवायची आणि बोटांना रवा पुसून बघायचा आणि परत झाडून बघायचा। झाडल्यानंतर तुमच्या बोटाला रवा जर चिटकलेला नसेल तर समजायचं की आपला रवा चांगला भाजलेला आहे। मी ज्यावेळी झाडून बघत आहे त्यावेळी माझ्या बोटांना अजून थोडा रवा चिटकत आहे आणि हे बघा पूर्ण रवा आता असं झाडलं की आपण चिटकत नाही बोटांना, त्यामुळे आपला रवा चांगला भाजलेला आहे। आपण आता तो काढून घ्यायचा। रवा भाजत असताना गॅस मोठा ठेवायचा नाही, मंद गॅसवरच रवा आपल्याला भाजायचा आहे। आणि रवा भाजल्यावर पण असा खमंग वास येतो बघा, मग समजायचं की रवा भाजलेला आहे। इकडं मी काय केलेलं आहे तर पाणी उकळत ठेवलेलं आहे। 1 वाटी रव्याला तुम्ही 2 ते 2.5 वाटी पाणी उकळत ठेवू शकता। त्यानंतर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कढल्यावर जिरं मोहरी घालून सगळ्यात आधी मिरच्या घातलेल्या आहेत, कारण मिरच्या चांगल्या तळल्या पाहिजेत, त्यामुळे मिरची आधी घालून ती चांगली तळून घेतली आणि त्यानंतर मग कांदा घातलेला आहे। इथे कांदा घालत असताना एकदम बारीक चिरून कांदा घालायचा, मोठा कांदा घालायचा नाही। मी चिरलेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक चिरून कांदा आणि भरपूर असा कांदा घालायचा। जेवढा जास्त तुम्ही कांदा घालशीला तेवढं उपीट खूप चांगलं होतं। थोडंसं मीठ आणि साखर पण मी या उपीटमध्ये घालणार आहे। थोडीशी साखर पण घालायची म्हणजे आपलं उपीट खूप चांगलं लागतं। त्यानंतर टोमॅटो घातलेले आहेत। टोमॅटो पण तुम्ही इथं जास्त घालू शकता। यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता, बीट घालू शकता किंवा उडदाची डाळ, मुगाची डाळ अशा डाळी, मसूर डाळसुद्धा घालून तुम्ही उपीट करू शकता, किंवा शेंगदाणेसुद्धा तुम्ही उपीटमध्ये घालू शकता। आपला टोमॅटो चांगला भाजल्यानंतर मी रवा घातलेला आहे आणि थोडीशी साखरसुद्धा मी त्यामध्ये घालून परत मी काय करणार आहे तर सगळं मिश्रण ते एकजीव करून घेणार आहे, कारण ते परत आपला रवा त्या तेलामध्ये थोडासा परतला की आपलं उपीटला टेस्ट खूप चांगलं लागते। कारण की आपण जे मिरची, टोमॅटो, कांदा परत जिरं मोहरी घातलेलं आहे त्याची सगळ्याची चव आपल्या रव्याला लागते। त्यामुळे तेलात मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एकदम कडकडीत उकळलेलं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे। रव्याला पाणी जास्तच घालायचं, कारण जेवढं पाणी आपण घालू तेवढं रवा आत शोषून घेतो आणि रव्यात जर पाणी कमी पडलं तर कचकच असा मग आपलं उपीट लागणार। आणि तुम्ही बघू शकता तेवढं पाणी पूर्ण रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि किती मऊसूत आपलं उपीट झालेलं आहे बघा। असं मऊसूतच उपीट झालं की खूप चांगलं वाटतं, नाहीतर असं एकदम सडसडीत उपीट झालं तर चांगलं वाटत नाही। आता एक 5 ते 10 मिनटं आपण काय करायचं आहे तर
झाकण ठेवून एकदम मंद गॅसवर त्याला मुरून द्यायचं आहे. म्हणजे रवा काय होतो तर पूर्ण असा फुलून येतो. इथे मात्र गॅस मोठा ठेवायचा नाही, एकदम बारीकच गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि एक 10 मिनटंच आपण त्याला मुरून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर आपलं उपीट तयार होतं. हे पहा, आता आपलं उपीट रेडी झालेलं आहे खाण्यासाठी. चला तर सर्वांनी उपीट खायला यायचं आहे. आधी मी देवाला नैवेद्य काढून घेते आणि त्यानंतर मग आम्ही खाणार. आणि उपीट गरम गरमच खायचं आहे, कारण गार झाल्यावर ते अजिबात चांगलं लागत नाही. जेवढं गरम असेल तेवढं चांगलं लागतं. आणि याच्यावर तुम्ही बारीक शेव जरी घातला किंवा फरसाणा जरी घातला, फरसाणा घालून खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतं. कलर उपीटचा किती छान आलेला आहे. आणि उपीट आम्ही आता खायला घेतलेला आहे. श्रीला नैवेद्य दाखवायला एक प्लेट देते आणि त्यानंतर मग आम्ही खाणार. आज हे घरात असल्यामुळेच मी उपीट वगैरे केलेलं नाही, तर आमच्या घरी काय रोज नाश्ता नसतो. रात्रीचं काही पण शिल्लक राहिलेलं असेल ते आम्ही सकाळी खातो, कारण स्वयंपाकच सकाळी लवकर बनावा लागतो. चांगलं म्हणजे कसं झालंय उपीट? चांगलं झालंय की. आणि कसं चांगलं म्हणजे चांगलं म्हणाल ना. दुसरा रिस्पॉन्स काय नाही वे, नुसताच चांगलं चांगलं झालंय. आज काय सुट्टी का? सुट्टी, काम बंद आहे. मग 2-3 दिवस सुट्टी, निवांत. आणि त्यानंतर थोडीशी झोप वगैरे काढून आम्ही दुपारी आलेलो सांगावला यांच्या आजोळी, कारण यांना सुट्टी होती. म्हटलं जरा असं फिरून आले की मन एकदम फ्रेश होतं. आणि तिथलं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान आहे. खेड्यातलं वातावरणच एक नंबर असतं. सांगावात तर गेले की येऊ वाटत नाही, कारण मनच प्रसन्न होतं तिथलं आजूबाजूचं वातावरण बघून. आणि तेथे लोक जास्त करून भाजीपाला पिकवतात, कारण कागल जवळ असल्यामुळे ते आठवड्यातून 2 बाजार असतात कागलचे. मग कागलला ते विक्रीसाठी आणतात. कोबीज, फ्लॉवर, परत ज्या पालेभाज्या असतात बघा, जास्त करून पालक जास्त लावतात. परत तरू काढतात प्रत्येक भाजीचे. हे टायमिंग होतं ते संध्याकाळी मला वाटते 4:30-5चं टायमिंग होतं. किती छान वातावरण आहे बघा. आणि आपण असं शेतात वगैरे घर बांधलं की खूप चांगलं वाटतं. पाहिजे तेवढी जागा असते, त्यामुळं झाडं वगैरे लावायला सुद्धा काही वाटत नाही. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे. जगावे असे तू मरोनी उरावे, असे कवितेचे नाव आहे. कशाला कोणाचे लुबाडून खावे, स्वतःला विकोनी गतिहीन व्हावे, स्मरावे स्वतःला मनी चिंतवावे, मनाशी जनाशी मिळूनी जगावे. जगावे असे तू मरोनी उरावे, असे काम मोठे अखंडी करावे. तुझ्या पंगतीला सुखाने बसावे, मनाशी जनाशी मिळूनी जगावे. स्वतःला सदा तू मनी चिंतवावे, मनाने विवेकी जगी सिद्ध व्हावे. तुझे गीत आता जगानेच गावे, मनाशी जनाशी मिळूनी जगावे. तुझ्या सोबतीला जगाने असावे, सदाचार नीती तुझे श्वास व्हावे. तुझ्या आसवांना जगाने पुसावे, मनाशी जनाशी मिळूनी जगावे. कोणत्याही नात्यात हेवे दावे मान अपमान, तू बरोबर की मी बरोबर, समज गैरसमज होत असतात. नातं टिकवण्यासाठी गरजेचे असते एकमेकांना समजून घेणे. जेव्हा हा समंजसपणा नात्यात कमी होऊ लागतो तेव्हा वाढू लागतो तो दुरावा. आणि हा दुरावा वेळीच कमी नाही केला तर अजून नात्यात अंतर वाढत जाते आणि नाते संपुष्टात येते. मग वेळ निघून गेल्यावर राहतात त्या फक्त आठवणी. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जो आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. राग आल्यावर ओरडायला कधी ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा. आणि मैत्रिणींनो, प्लीज कमेंट करत जावा. कमेंट येत नाहीत भरपूर, त्यांच्या बघतात सर्वजण, पण कमेंट करत जावा. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला सांगत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा. मला खूप छान वाटेल तुमच्या कमेंट आल्या तर. म्हणजे सर्वांचे व्हिडिओ बघितले त्यांना कमेंट येतात आणि आपल्याच व्हिडिओला का कमेंट येत नसतील असं मला पण म्हणजे प्रश्न पडतो की म्हणजे आपल्या व्हिडिओमधून काय चांगलं म्हणजे आपण दाखवत नाही की काय. म्हणजे एवढ्या ते बघतात पण कमेंट येत नाहीत.
त्यामुळे छान छान कमेंट करत जावा. व्हिडिओ कसे वाटतात, मी त्यात काय बदल केले पाहिजेत ते पण मला कमेंटद्वारे सांगत जावा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. आणि आज वार आहे शनिवार आणि आज यासने सुट्टी आहे. म्हणजे शनिवार रविवार सोमवार 3 दिवस सुट्टी आहे. कारण उद्या आहे 26 जानेवारी, त्यामुळे उद्या 26 जानेवारीची सुट्टी आहे. त्यामुळं आज मी दिवसभर निवांत घरात काढलेला आहे. कारण ते दुकानात गेलेले होते, त्यामुळे दुपारी झोपल्यामुळे माझे डोळे पण बघू शकता तुम्ही थोडे सुजल्यासारखे झाले. किती दिवसानं किती महिन्यानं मी आज दुपारी जरा झोपले, कारण असली झोप लागली मला आणि खूप छान वाटलं. मला झोपल्यामुळे जरा फ्रेश पण वाटलं. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो आता यांच्या आजोळी म्हणजे सांगावला, जरा जाऊन फिरून माणसांना तिथल्या जरा भेटून, आपल्या माणसांच्यात गेले की बरं वाटतं, जरा भेटून आलो. त्यानंतर आमच्या इथं नवोदयचं हे आहे, हायस्कूल आहे नवोदयचं, तिथं मग जरा बसलो. कॉलेज नवोदय कॉलेज आहे तिथं बसलो. त्यासमोर बरोबर नवोदयच्या समोर प्लॉटिंग पडलेलं आहे, तिथं जरा बसलो. तिथूनच लाईव्ह पण मी घेतलेली बघा. कोण कोण लाईव्हला आला असेल त्यांना कळलं असेल. त्या कॉलेज समोरनंच कॉलेज दाखवत तुमच्यासोबत मी लाईव्ह घेतलेली तिथनं. आणि थोडं तुमच्यासोबत पण 1-2 ताई आल्या तर त्यांच्यासोबत लाईव्हमध्ये बोलले आणि छान वाटलं. असा आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे. आणि आता संध्याकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत. आता मी घालणार आहे स्वयंपाकला. आणि असंच थोडंसं म्हटलं तुमच्यासोबत बोलूया. असं सुट्टी असली कुठं तर जरा चेंज आपल्या म्हणजे जरा डोकं पण फ्रेश राहतं बघा. रोजचं उठायचं, घर दुकान, दुकान घर, परत यायचं स्वयंपाक, परत सगळं भांडी आवरायचं, झोपायचं, सकाळी लवकर उठायचं, देवपूजा, धुणं, भांडी, जेवण, स्वयंपाक, परत नाश्ता, फरशी पुसणे, सगळं हे आपलं रोजचं रुटीन चालूच असतं. त्यामुळं छान वाटलं, जरा असं बाहेर जाऊन आल्यामुळं छान वाटलं. तुम्ही कोण कोण असं सुट्टीच्या दिवशी फिरायला जातं? गावातल्या गावात असं ना, पण वातावरण जरा हे होतं, त्यामुळे असं फिरून यावं, चांगलं वाटतं. 4 माणसात बाहेर गेले की बरं वाटतं. नाही तर रोज तेच वातावरणात राहून पण आपल्याला कंटाळा येतो. तर असा आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे. आणि उद्या असणाऱ्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि श्री पण सकाळी लवकर जाणार आहे, त्याचे कपडे वगैरे धुतले आज मी आणि इस्त्रीला दिलेले आहेत ह्यांच्याकडं. हे दुकानातून इस्त्री करून आणतात. सकाळी तो जाणार लवकर, झेंडावंदन. मी पण आज मेहंदी काढणार आहे. आणि ज्या ताईंना केसांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी मी ट्रिक दिलेली आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये. केस तशी विचारत जावा, कारण काय म्हणतो ते आपले म्हणजे खराब केस असतात ती निघून जातात. आणि आपण खाली मान करून केस विंचरल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन जे असतं ते व्यवस्थित होतं. आणि रोजच्या रोज केस विचारत जावा. एक जण 2-3 दिवस विचारत नाहीत, पण विचारत जावा. विचारल्यामुळे काय होतं तर आपण कंगवा फिरवला की तो आपल्या स्किनला घासला जातो आणि त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या असतात डोक्यातल्या त्या उत्तेजित होतात आणि त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ चांगली होते. त्यामुळे रोजच्या रोज केस दिवसातून 2 वेळा तर विचारत जावा. आणि असं ब्रश मिळतो बघा, तो म्हणजे त्याला पुढं असं हे असतं कोंब असतं, तसा ब्रश मिळतो, त्याने विंचरला तरी चालेल. किंवा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते कंगवे. तसं जरी गॅप असलेले कंगवे वापरला तरी पण आपला गुंता जो असतो त्यामुळे केस वगैरे तुटत नाहीत, केस छान राहतात. आणि तुम्ही एक 8 दिवसात 2 वेळा तर तशी केस विंचरून बघा. 2च वेळा केला तरी चालेल, रोज करायची काही गरज नाही. पण केसांना अशी शायनिंग खूप छान येते बघा आणि सिल्की केस होतात. कारण ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. असं खाली डोकं करून विंचरल्यामुळे पूर्ण रक्त आपलं ते डोक्याचं असं त्या ह्याच्यातून उतरलं जातं. चला तर गुड नाईट सर्वांना.